सियालकोटमधील लॉन्च पॅड भारतीय लष्कराने उडवला। लुनी येथे दहशतवाद्यांनी केलेला लॉन्च पॅड बीएसएफ कडून उद्ध्वस्त। जम्मूच्या कुपवाडा शहरात भीतीचं वातावरण, रात्रभर बॉम्ब आणि गोळीबाराचा आवाज। कुपवाडातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पाकचा अखनूर भागातही बॉम्ब हल्ला, रहिवासी भागातील घरांचं नुकसान, शेतामध्येही सर्च ऑपरेशन। बुलढाण्यातील खामगावचे 22 भाविक कटरामध्ये अडकले। वैष्णोदेवीला दर्शनासाठी गेलेले असल्याची माहिती। भाविक कटरा येथील एका खासगी हॉटेलवर अडकले। भारताकडून पुन्हा वॉटर स्ट्राईक, चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणाचे दरवाजे उघडले। पाकिस्तानच्या अनेक भागात पुराचा धोका। राजस्थानच्या बाडनेरमध्ये स्फोट, पहाटे 5:15 पुन्हा स्फोट। पाकिस्तानकडून नागरी भागांना लक्ष्य करण्यास सुरुवात। पाकिस्तानला 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का। आज पहाटे पाकिस्तानच्या काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के। पाकिस्तानकडून दिल्लीवर मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न। दिल्लीवर फतेह-2 बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती। पंजाबच्या जालंधरमध्ये ड्रोन सापडले। जालंधरमधील कंगनीवाल गावात मोठा स्फोट। स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले। 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद। पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय। सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंदचा निर्णय। तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांची तपासणी सुरू। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर संस्थांकडून तपासणी। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी परदेशी दौरा केला रद्द। भारत पाकिस्तान तणाव सदृश परिस्थितीमुळे दौरा रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।